नमस्कार. चला आज एक गोष्ट ऐकूया. रवी नावाच्या एका तरुणाची. अगदी आत्मविश्वासाने तो बँकेत जातो. आपलं आर्थिक आयुष्य सुरू करायचंय आणि त्याला वाटतं की हे तर अगदी साधं काम आहे, सहज होईल. पण तिथे गेल्यावर जे काही घडतं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. बँक अधिकारी अगदी सहज सांगतात की त्याचं पॅन कार्ड निष्क्रिय झालंय, कारण ते आधारशी लिंक नाहीये. विचार करा, रवीचा तो आत्मविश्वास कुठल्या कुठे नाहीसा झाला असेल. एक साधं बँक खातं उघडण्याची विनंतीसुद्धा नाकारली जाते. आता रवीची ही परिस्थिती काही एकट्याची नाहीये. त्याच्यासारखे अनेक जण आहेत आणि हे सगळं एका महत्त्वाच्या सरकारी नियमामुळे घडतंय, ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. आणि याचमुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. ज्यांच्याकडे पॅन आणि आधार कार्ड दोन्ही आहेत, त्यांचं आर्थिक आयुष्य अशाच प्रकारे अचानक थांबण्याचा धोका आहे का? ही खरंच एक गंभीर बाब आहे, नाही का? तर नियम काय आहे ते अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. ज्या कोणाचं आधार कार्ड 1 ऑक्टोबर 2024च्या आधी बनलेलं आहे, त्यांच्यासाठी पॅन आणि आधार लिंक करण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2025. आणि जर ही मुदत चुकली तर त्याचा परिणाम एकच, पॅन कार्ड निष्क्रिय होणार. आता पॅन निष्क्रिय होणं म्हणजे फक्त एक कम्प्युटरवरचा एरर मेसेज नाहीये. नाही, त्याचा परिणाम खूप मोठा असतो. रवीला या एका समस्येमुळे खऱ्या आयुष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं ते आता पाहूया. तर निष्क्रिय पॅन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे असं पॅन कार्ड आहे जे वेळेवर आधारशी जोडलं न गेल्यामुळे आर्थिक व्यवहारांसाठी अक्षरशः निरुपयोगी ठरतं. म्हणजे ते असून नसल्यासारखंच. आणि रवीसोबत नेमकं हेच घडलं. तो आयकर रिटर्न भरू शकत नव्हता, कर्जासाठी अर्ज करू शकत नव्हता. सगळी आर्थिक कामं एका क्षणात थांबली. विचार करा, एका छोट्याशा चुकीमुळे त्याचं संपूर्ण आर्थिक आयुष्य जणू काही ठप्पच झालं होतं. रवी तर पुरता निराश झाला होता. पण म्हणतात ना, प्रत्येक समस्येवर एक उपाय असतोच. त्याच्या या निराशेतच त्याच्या गोष्टीत एक महत्त्वाचं वळण आलं. एका मित्राकडून त्याला एक खूप मोलाचा सल्ला मिळाला. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की जवळच्या ODS CSC सेंटरमध्ये म्हणजेच ऑरेंज डिजिटल सेवामध्ये जा. तिथे कामं जलद आणि अगदी अचूक होतात. हा सल्ला रवीसाठी आशेचा एक नवा किरण होता. आणि खरंच ODS मधला अनुभव खूपच वेगळा होता. केंद्रात गेल्यावर त्याला एकदम मैत्रीपूर्ण मार्गदर्शन मिळालं. त्याचं जे काम इतके दिवस अडकलं होतं ते काही मिनिटातच पूर्ण झालं. आणि इतकंच नाही तर लिंक झाल्याची त्वरित खात्रीही मिळाली. रवीच्या अनुभवातून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट झाली. योग्य ठिकाणी गेल्यावर कितीही किचकट वाटणारी समस्या असली तरी ती जलद आणि अचूकपणे सुटू शकते. यानंतर रवीला जो दिलासा मिळाला तो खूप मोठा होता. त्याचं जे आर्थिक आयुष्य थांबलं होतं ना, ते पुन्हा एकदा रुळावर आलं. त्याचा चेहरा पुन्हा एकदा खुलला. आणि म्हणूनच ODSचं ब्रीद वाक्य अगदी योग्य आहे. ऑरेंज डिजिटल सेवा, भरोसे का डिजिटल साथी. हा विश्वास त्यांनी त्यांच्या कामामधून आणि लोकांच्या अनुभवातून कमावला आहे. तर या सगळ्यातून शिकण्यासारखं काय आहे? रवीप्रमाणेच आजच्या डिजिटल जगात कनेक्टेड आणि सुरक्षित राहणं खूप महत्त्वाचं आहे. ODSच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून किंवा Instagramवर फॉलो करून नेहमी अपडेटेड राहता येतं. आणि हो, कोणत्याही डिजिटल समस्येवर पटकन उपाय हवा असेल तर ODSशी संपर्क साधणं हा एक उत्तम पर्याय आहे. कधी विचार केलाय, एका लहानशा माहिती अभावी आपलं आयुष्य किती थांबू शकतं?